माई बाप हे हवाली केला म्हाताऱ्याला नका पाहू त्या म्हाताऱ्याला नका पाहू आपण देखील म्हातारे असंच होणार आहे हे बघा अरे डोळे गावती लागतील कमार नाका तुळशी मोड बदा बदा पडे तोंडा पुढची बत्तीचे खेळे ओस पडतील हो माय बाप हे हवाली केलं गाव गजान हवाली केलं हे हवाली केलं गाव गजान हवाली केलं हवाली केला गाव गजान हवाली केला हे हवाली केला गाव गजान हवाली केला पहिल्या चरणात एकनाथ महाराज म्हणतात एकनाथ महाराजांनी काय सांगितलं अरे देहा पाचाचा 25 धागे ते कणी जगन्नाथजी हे हा पाचाचा म्हणजे काय अरे आपले 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय नाक डोळा कान हे जे आपले ज्ञानेंद्रिय आपला जे पाचाचा आहे कोणता आहे पृथ्वी तत्व अग्नी तत्व वायू तत्व पृथ्वी अग्नी वायू आणि आकाश आणि पाणी हे 5 तत्वाचा आपला ध्येय आहे आणि हे 5 तत्व म्हणतात आपल्या शरीरामध्ये भगवंताने टाकलेले आहे पंचतत्वाचा केला पतंग जागा ओमिला पांडुरंग हा 5 तत्वाचा आपला ध्येय आणि 5 तत्वाचा आपला ध्येय असताना या ठिकाणी महाराज म्हणतात एवढंच नाही डोळे गावती लागतील कवाडे साधो बाबा हे डोळे आहे ना असे खालीवर 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 होतात म्हातारपणामध्ये डोळे गावची लागतील कवाडे मग म्हातारी अवस्था झाली मग काय होते आई लक्षात आलं ना नाकातून शेंबूड बदा बदा पडे एवढंच नाही नाथ बाबा पुढे सांगतात 32 या तोंडा पुढची 32 गेले होत पडते हो माय बाप दात पडून जातात बाबा बरोबर ना गडी बाबा दात पडून जातात पण आज तरुण पोरांना याची किंमत नाही म्हातारा आहे केरळा आहे अशा वाईट शब्दामध्ये त्या म्हाताऱ्याचं उल्लंघन करतात म्हणून नाथ बाबा म्हणतात हवाली केलं हवाली केलं हे हवाली केलं गाव गजान हवाली केलं हवाली केलं हे हवाली केलं गाव गजान हवाली केलं आता हवाली केलं गाव कोणाची हवाली केलं कोणतं गाव चिल्लारपाडा कोणतं गाव महाराज अहो ननाशी नाही चिल्लारपाडा नाही तळ्याचा पाडा नाही शृंगारपाडा नाही देवघर नाही गाव कोणतं हे दादा अडाणी माणसाला समजावून जरा सांगा हेच झाले नाथाच्या घरची उलटी खुर आणि पाड्याला मोठी लागली ताण नाथबाबा म्हणतात हवाली केलं गाव हे गाव कोणतं गाव चिल्लारपाडा नाही कोणतंच गाव नाही नाशिक नाही वणी नाही पांढरे नाही गाव कोणतंच नाही दादा तर गाव कोणतं पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत तुमचा माझा भगवंताने 3.5 हाताचा देह त्या भगवंताने आपली हवाली केला म्हणून या देहाचा वाईट वापर करायचा नाही म्हणून या ठिकाणी नाथबाबा म्हणतात हवाली केला हवाली केला
अरे दोन्ही किल्ल्या वाळून जातील अरे लिंगाची ती गडबड होईल अरे मेल्या